कसला माहित नाही, पण ह्याच्यातनं पण आवाज येतोय. इथे एकट्याने यायचं म्हणजे जरा रिस्की काम आहे. फायनली आपण आज ट्राय करेल की आज आपण ब्लॉग बनवूया, नॉट फॉर इंस्टाग्राम, कारण आपलं तुम्हाला माहितच आहे इंस्टाग्रामच्या ब्लॉगमध्ये किती पानसाडी असते. त्याला एडिट करायला टाइम सुद्धा लागतो आणि तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये सध्या. सो आज काम सगळं झालेलं आहे. आज काय करायचं म्हणून बोंबलत फिरण्याचा निर्णय माझ्या मस्तकी आलेला आहे. कुठे जाऊया? घरातनं बाहेर निघूया. जाईल तिकडे जाऊ, तुम्हाला दाखवू. आणि अशा पद्धतीचा हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे. पहिल्या ब्लॉगला सुद्धा खूप जास्त प्रेम मिळालेलं. आता ह्या ब्लॉगला बघूया किती प्रेम मिळतंय. सो आजचा ब्लॉग यूट्यूबसाठी आणि नवीन काहीतरी करतोय. बघा, जमलं तर पोस्ट करेल, नाही जमलं तर हार्डमध्ये गेलं. भेटूया. चला, फ्रेश होतो आणि निघूया कुठं तर. रेडी तर झालोय, पण अजून सुद्धा माहिती नाही की या सुंदर वातावरणामध्ये जायचं कुठं. एक लोकेशन आहे जिथं मी 50,000 वेळा गेलेलो असेल कॅमेरामध्ये. हा, एक व्लॉग सुद्धा बनवलेला, पण इंस्टाग्राम वरती त्याचा, पण आता नाही बनवलेला. सो जायचंच आहे बाहेर कुठं तर, तिकडच फलपडून येऊ. व्हॉट यू थिंक? येऊया ना? नाही म्हणला तर तुम्हाला नेणारच आहे मी. तोपर्यंत आणि या सुंदर वातावरणामधला सुंदरसा मी, आणि आज तुम्हाला मला झेलायचं आहे. बघूया पर्यंत टिकतंय. पण त्याआधी मी एक गोष्ट विसरलोय, की तुमच्या सगळ्यांचं स्वागतच करायचं राहिले आपल्या स्टाईल मध्ये. नमस्कार मित्रमंडळ, दिस इज युअर कॅप्टन अँड वेलकम बॅक टू अनदर न्यू फ्रेश व्हिडिओ. एवढंच, भेटूया आपल्याला. घरातून तर निघलोय. काय जरासं काम आहे बँकेत, एटीएम मध्ये, थोडा माल का काम आहे. अँड ते झाल्यानंतर डिसाईड करू की आपल्याला आज कुठं तोंड काळ करायचं आहे. आणि एकटाच आहे आज, कोण नाही सोबत. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये, आपली गँग सगळी, कोण कॉलेजला आहे, आपण एकटंच बोबल भिकाय. एक तर लई दिवसातनं ब्लॉगिंग सुरू केल्यामुळे काय घंटा बोलतोय माझं मला समजलं. त्यासाठी लय इम्पॉर्टंट असते कन्सिस्टन्सी. रोज त्याच्या आईला कॅमेरा समोर आलंच पाहिजे, त्याशिवाय समजणार नाही की काय बोलायचं आहे, कोणाला काय बोलायचं आहे. पण त्याआधी आपण आपला माल जमा करूया. कॅश घेतले आणि अजून म्हणते कलेक्टर कॅश. काही साहेब सगळे कॅमेऱ्यावर दाखवा लागते, तेव्हा होते तुमचे काम. अशी कामं फटफट 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 झाली की लय भारी वाटतं. आता आपण ठरवू की जायचं कुठं. जाऊ ना पुढं पाचगणीला. पावसाचा काय प्रॉब्लेम आहे काय समजणं झालंय. घरातनं आलो, ऊन वगैरे आता पडले मस्त आहे, पण तिकडच्या बाजूला आता दिसतंय पावसाचं वातावरण. त्याला भिजायचं नाही म्हणून मी आलोय आणि पाऊस पाय आपली मजा घेतली. जवळजवळ पोचलेच. इथं वर तो व्ह्यू आहे आणि हा डोंगर आहे. आणि मी उन्हाळ्यातूनच ठरवलेलं की भाई पाऊस नाही आला पाहिजे, जाऊन येईपर्यंत फक्त नाही यायला पाहिजे. सकाळपासून उघडलाय आणि जस्ट आता पोहोचलोय मी, तोपर्यंत पावसानं सुरुवात केली. गावात
वैतागलोय. 2 महिने झालं फक्त पावसात फिरतोय आणि एवढा वैतागलोय ना मी पावसाला की 2 वीक झालं मी घरातून बाहेर सुद्धा निघालेलो नाही पाऊस होता म्हणून, एवढं फिरायला चान्स असून. आणि आज आलोय, ऊन पडलेलं मोकळं, म्हटलं जाऊन जरा येडा मारून यावं, पुढे पाचगणी बघून यावं कसं आहे ह्या वर्षी. एक छोटा छोटा पाऊस आहे तोच इरिटेट करतोय मला. पण व्ह्यू यू कॅन चेक तिकडच्या बाजूला आहे, जो मी थोड्या वेळानं दाखवतो. हे वाला एक आहे and this is the beautiful view. Sorry, beautiful Taklu view. Enjoy this Taklu view. Yeah. आज शुक्रवार असल्यामुळे जास्त क्राऊड नाही. सॅटर्डे संडे घरचं भरलेलं असतं. सोनुरीला तिथे लावून आपण म्हटलं जरा एक नजारा बघून येऊ. आज शुक्रवार असल्यामुळे एवढी जास्त गर्दी नाहीये कम्पॅरेटिव्हली. खाली भरपूरच आहे. त्यात महत्वाचं आतापर्यंत जे आपल्याला ओळखतात आपल्या मिनी ब्लॉग वरून, त्यांना माहिती आहे आपण नुसता फुटेज घ्यायची इथनं घरी जाऊन काय असेल ती फालतूगिरी बोलायची. पण असं समोरासमोर जेव्हा कॅमेऱ्याच्या इथं बोलतो ना, सुचत नाहीत त्या गोष्टी वेगळ्या, पण पब्लिकवर बोलू पण शकत नाही. म्हणजे सवय करायचं म्हणजे. आणि हा व्ह्यू कसला माहित नाही, पण ह्याच्यातनं पण आवाज येतो. जरा रिस्की काम आहे. कॅमेरा इथं ठेवून फोटो करायचा प्रयत्न. फोटो काढतो जरा 2-4, नंतर नाही आपल्यासोबत, आपल्यालाच काय ना काय जुगाड केला पाहिजे. तसं खरं सांगायचं म्हटलं तर एकटं फिरण्याचा एक वेगळा अनुभव असतो. सोबत असण्याची मजा नसते. छान वाटतं एकटं असं बोंबलत फिरायला. म्हणजे हे पहिल्यांदा नाही, याच्या आधी पण मी खूप वेळा एकटं बोंबलत फिरलोय कुठं नको तिथं. ब्लॉग कधी केला नाही, पण ग्रुप सोबत एक वेगळा फन असतो. इथं फोटो काढायला आता फोटो काढू वाटतायत मला, टाकलो हे घेऊन, पण काहीच नाही कोण विचारू शकत कोणाला की फेमस एक फोटो काढून घे रे. सो दॅट इज व्ह्यू. इकडं पण गर्दी खूप आहे. शांत वाटतंय, जरा बसतो. जातो घरी, बोर झालोय. एक छोटा सा कॉफी ब्रेक, अभी डायरेक्ट घर जाएंगे. थोडा एडिटिंग करतो बसलो तोपर्यंत. डायरेक्ट आता घरी. आवडला तर मग सजेशन पण द्या थोडंसं. अँड आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब. इथंच क्लोज करूया. बाय बाय.